सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण पाठ बघणार आहोत. पाठ 12वा. पाठाचे नाव आहे सलाम नमस्ते. लेखिका आहेत सुधा मूर्ती. 1950 जन्म. प्रसिद्ध लेखिका. वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. प्रस्तुत पाठ म्हणजे आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे सलाम नमस्ते. तो पाठ त्यांच्या पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे. सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा म्हणजे पुण्यभूमी भारत हा जो कथासंग्रह आहे, हा कथासंग्रह सुधा मूर्ती यांचा इंग्रजीमधला आहे आणि त्या इंग्रजीचं मराठी अनुवाद लेखिका लीना सोहोनी यांनी केलेला आहे. सुधा मूर्ती यांच्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. सुधा कुलकर्णी, मूळचं अगोदरचं नाव त्यांचं सुधा कुलकर्णी मूर्ती. जन्म शिगगाव, कर्नाटक येथे 19 ऑगस्ट 1950. या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉक्टर R.H. कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक N.R. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. अमेरिकेतील कॅलटेक या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांच्या तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी जयश्री कुलकर्णी देशपांडे यांच्या त्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी 9हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत. अनेक पुरस्कार आणि सन्मानाने त्या सन्मानित झालेल्या अशा लेखिका आहेत. इसवी सन 1995 साली उत्तम शिक्षक पुरस्कार बेस्ट टीचर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. इसवी सन 2001 साली ओजस्विनी पुरस्कार. इसवी सन 2006 भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. इसवी सन 2006 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी R.K. नारायण पुरस्कार श्री राणी लक्ष्मी फाउंडेशनकडून 19 नोव्हेंबर इसवी सन 2004 रोजी राजलक्ष्मी पुरस्कार. लक्षात घ्या. थोडक्यात या प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचा परिचय खूपच महत्त्वाचा होता आणि तुम्ही तो समजून घेतला असेल. किती मोठ्या या भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेला आहे. खरोखरच अतिशय त्यांचं जो आपण बघितलेला आहे आता परिचय तो अगदी उल्लेखनीय आहे. आणि आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठातनं नेमकं त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला आहे ते आपण त्या प्रस्तावना समजून घेऊया. पाठाला सुरुवात करण्याची ऐवजी मी तुम्हाला प्रस्तावना थोडक्यात सांगते आहे की अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात. म्हणजे या कथेमध्ये 2 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्या म्हणजे आपल्या लक्षात येईलच, एक शेख मोहम्मद आणि त्याची बहीण झुबेदा. यांच्या अंगी गरीब परिस्थिती असून सुद्धा लक्षात येईल तुमच्या अंगी प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती होती. आणि थोडक्यात काय या पाठामध्ये लेखिकेने त्याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. आता पाठ वाचायला आपण सुरुवात करणार आहोत. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळ विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात, आता किरकोळ विक्री म्हणजे काय,
छोटंसं दुकान होतं, बरोबर आहे की नाही. त्या छोट्याशा दुकानामध्ये, ते दुकान कशाचं होतं, वह्यांचं वह्या विकल्या जायच्या. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. आता लेखिका सुधा मूर्ती, मी म्हणजे कोण, लेखिका सुधा मूर्ती या शेख महम्मदच्या दुकानातनं वह्या विकत घ्यायच्या जून महिन्यामध्ये आणि मोठ्या संख्येने घ्यायच्या, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्या वह्या विकत घ्यायच्या त्याच्या दुकानातून. आणि मग त्या लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये त्या वाटायच्या. आणि अशा प्रकारे लेखिकेची त्या शेख महम्मदची ओळख झाली होती. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं, म्हणजे सुधा मूर्ती यांचं जे ऑफिस होतं त्याच्या जवळच शेख महम्मदचं छोटंसं दुकान होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजे लाजरा बुजरा. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. तर चेक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, धनादेश. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्याने ती खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? मधुमेह म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, एक रोग आहे तो. नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांना याची गोडी जास्त. बघा, त्याला घरी न्यायचा होता खाऊ तो. तुला किती मुलं आहेत, मी विचारलं, म्हणजे लेखिकेने विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडे असते. आता भाची म्हणजे कोण? बहिणीची मुलगी. का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. लक्षात घ्या, त्याचं दुकान अगदी छोटंच आहे. ते दुकानसुद्धा स्वतःचं नाही आहे, बरोबर की नाही. त्याचं ते भाड्यांचं दुकान आहे आणि अशा या भाड्याच्या दुकानामध्ये किरकोळ वह्यांची विक्री तो करतो. तो काही खूप कमवत नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. आता लेखिकेने पुढची माहिती बघा विचारले, त्याच्या बहिणीविषयी विचारले. झुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. बघा, समाधान मानण्यावर किती असतं. किरकोळ वह्यांची विक्री करणारा माणूस शेख महम्मद, बरोबर ना. आणि विधवा असलेली बहीण त्याच्याकडे आहे. आणखी परत त्याची मुलगीही, विधवा बहिणीची मुलगीसुद्धा त्याच्याकडे राहते. एवढं असूनसुद्धा कुठली कुरकुर नाही आहे त्या पैशामध्ये समाधान तो मानतो आहे, बरोबर की नाही. हा समाधान हा शब्द आजकालच्या दुनियेमध्ये आपण खूपच कमी लोकांकडून ऐकतो. कारण की कित्येक जणांना एवढं सगळं असूनसुद्धा नेहमी ते रडत असतात. म्हणून हे समाधान आहे आपल्या मानण्यावर असतं. त्याचं हे उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान शब्द तसा दुर्मिळ झाला आहे. दुर्मिळ म्हणजे कुठलीच माणसं समाधानी आपल्याला मिळत नाही. म्हणजे नेहमी काही ना काही रडगाणं गात असतात. पण ह्यांनी कोणत्याही प्रकारचं रडगाणं गायलं नाही आहे की माझी बहीण विधवा आहे, काय करायचं, बरोबर आहे की नाही. माझा थोडासा व्यवसाय, किरकोळ दुकानाचा विक्री करण्याचा वह्यांचा व्यवसाय आहे, दुकानसुद्धा स्वतःचं नाही, असं काहीच तो रडगाणं गात बसलेलं नाही आहे. आणि तो म्हणतो आहे मी समाधानी आहे म्हणून. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला म्हणजे या वेळेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? आतापर्यंत तर बघा. का बरं शेख, काही खास कारण? हो मॅडम, झुबेदाला कॅन्सर झाला आहे. झुबेदाला कॅन्सर झाला आहे, उद्या तिचं ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं.
त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. की रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नाहीत. बघा, लक्षात घ्या, त्याने फक्त काय मागितला? चेक. म्हणजे जे लेखिका त्याच्याकडनं वह्या घ्यायचे, त्या वह्या विकल्यानंतर तो नंतर चेक घेऊन जायचा. फक्त त्यांनी आपले काय केले ह्या वेळेला? अगोदर पैसे मागितले, चेक. बरोबर ना? जास्त तो रडत बसला का त्यांच्याजवळ, मला जास्त पाहिजेत पैसे, ऑपरेशनला एवढा खर्च येणार आहे, तर माझं कसं होणार, असं काहीच बोलला नाही आहे तो. लक्षात घ्या. पण ही जाणून कोणी घेतलं? लेखिकेने जाणून घेतलेलं आहे. लेखिका, लक्षात घ्या, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनुभवाने मला बरंच काही शिकवलं आहे. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. बघा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. म्हणजे अशी अनेक माणसं आपण समाजामध्ये बघतो की स्वतःकडे पैसा असूनसुद्धा स्वतःचा पैसा मात्र दुसऱ्यांना देताना मात्र त्यांचा हात मागे पुढे होतो. बरोबर ना की नाही? आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या, सधन म्हणजे श्रीमंत कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिलं आहे. म्हणजे काही जण अक्षरशः आपली श्रीमंती लपून, बरोबर की नाही, शिष्यवृत्ती मागत असतात. म्हणजे अनेक जण मदत मागायला सुद्धा असूनसुद्धा मदत मागायला कमी करत नाही. आणि हा तर काय आहे, शेख जो आहे त्याच्याकडे तर नाहीच आहे पैसे. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून, आता फाउंडेशन म्हणजे काय? सेवाभावी संस्था. अनेक लोक स्वतःची परिस्थिती असूनसुद्धा सेवाभावी संस्थेकडून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठे पैसे फी कमी झाली तर झाली, बरोबर आहे की नाही, फीची मदत मिळाली तर मिळाली, अशा प्रकारे गरिबीचा आव आणून अनेक संस्थेकडून मदत मागत असतात. हे लक्षात घ्या. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरून मोकळे होतात, हेही मी पाहिले. हे कोण लक्षात येते? लेखिकेचे लक्षात येत आहे. आजूबाजू लेखी बघते की अशा प्रकारची अनेक प्रकारची माणसं आहेत की स्वतःजवळ पैसा असूनसुद्धा, बरोबर आहे की नाही, आणि तो आपल्याकडे नाही आहे हे दाखवून, बरोबर आहे की नाही, दुसऱ्याकडे काय करतात? तोंड वेगळतात, म्हणजे हात पसरून मदत मागतात. तर ती व्यक्ती आयुष्यातनं उठेल असं आम्हाला ज्या कोणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल, असा माझा नेहमी आग्रह असतो. आणि म्हणून लेखिका म्हणते की मी आमच्या ज्या काही सेवाभावी संस्था आहे त्या संस्थेना, लेखिका म्हणते, अशी कोणी मदत आमच्याकडे मागायला आलं तर आम्ही नक्की त्या व्यक्तीला मदत करतो. पण त्याची योग्य प्रकारे माहिती काढली जाते की खरोखरच तो व्यक्ती गरजू आहे की नाही. खरोखरच गरज जी आहे ती गरजू लोकांपर्यंतच पोचणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता लक्षात घ्या, शेवटी लेखिका सुधा मूर्ती ह्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, बरोबर आहे की नाही. त्यांचं मन काही थांबलं नाही आहे, नुसतं विचार करत नाही बसल्या, बरोबर आहे की नाही. आणि मग त्यांनी स्वतःहून शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला काय नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडते, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. लक्षात घ्या. त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं. आता मन हेलावणे म्हणजे काय? हा वाक्यप्रचार आहे की गलबलून जाणं. खरोखरच लेखिकेला त्याच्याकडनं उत्तराची अपेक्षा नव्हती. लेखिकेला वाटलं की आपण फोन केल्यानंतर नक्कीच तो आपल्याकडनं मदत मागेल, पैशाचा आकडा तरी सांगेल, पण नाही, उलटच झालं. उलट ते जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितली. म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या बहिणीला ॲडमिट केलं होतं त्या हॉस्पिटलची कागदपत्र लेखिकेने त्याला घेऊन यायला सांगितले.
मी त्याला पुढे काही बोलायची संधी दिलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्रे घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. म्हणजे कागदपत्र आल्यानंतर लक्षात आलं की त्याला किती रुपयांची गरज आहे. मोहम्मदला 50,000ची गरज आहे आणि म्हणून लेखिकेने त्याला बघा, अजूनपर्यंत शेख मोहम्मदने 1 रुपयाही तिच्याकडे मागितलेला नाही. पण लेखिकेने मात्र सगळी कागदपत्र तपासून त्याला 50,000 चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडे एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपला माणूस समजून मदतीला धावून आला आहात. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. कारण लेखिकालाची सवय झाली आहे. लेखिका सेवाभावी संस्थेमध्ये कार्य करत असताना अनेक गरजू लोकांची मदत करते. त्याच्यामुळे अनेक लोकांकडनं तिला हे बोलणं ऐकून घ्यावं लागतं. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचे कष्ट घेत नाही. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्यावर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता, पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच झुबेदा गेली. बघा, त्याची बहिणीचं निधन झालेलं आहे. ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा ती 2 आठवड्यांनी गेली. म्हणजे ती कॅन्सरमधनं वाचली नाही. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची. बघा, तिची इच्छा काय होती बहिणीची, की ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आहे, बरोबर आहे की नाही, आपण तिला नक्की भेटावं असं तिने आपल्या भावाजवळ सांगितलं होतं, म्हणजे शेख मोहम्मदजवळ. पण अल्लानं तिला दिलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलो आहे, ही तबस्सुम. बघा, तिच्या मुलीचं नाव काय आहे? तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं. बिचारी बावरली होती, छोटी होती ना, गोंधळली होती सगळं एवढं मोठं ऑफिस वगैरे माणसं बघून. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवले याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं. मामा म्हणजे कोण? शेख मोहम्मद. बेटी, मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. लक्षात घ्या, एवढीशी लहान मुलगी, बरोबर, आधीच वडिलांचं निधन झालं होतं तिच्या, आणि त्यातच आता आई गेली होती. आता फक्त मामाचं छत्र राहिलं होतं. मामानेच तिला जवळ केलं होतं, म्हणजे शेख मोहम्मद शेखने. हे सगळं बघून ऐकून लेखिका बोलते, मला काहीच सुचत नव्हतं त्या मुलीला काय बोलावं. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकीट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. झुबेदाने पाठवले. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 रुपये दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू. निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं.
मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. बघा, लक्षात तुमच्या येतं आहे का की अशा प्रकारे झुबेदा म्हणजे ही सुद्धा एक समंजस माणुसकी, प्रामाणिकपणा त्या झुबेदाच्या अंगीसुद्धा दिसून येतो आपल्याला. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणार होती. बघा, आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो प्रत्येकजण फक्त आपला विचार करतो आहे. तसं बघायला गेलं तर 50,000चा चेक होता, बरोबर आहे की नाही. उरलेले पैसे जरी त्या बहिणीने सांगितले तर परत नेऊन दे. समजा ती वारल्यानंतर, आपली बहीण वारल्यानंतर शेख महम्मदनी आणायचं देण्याचं काही कारणच नव्हतं, पण तोही किती प्रामाणिक होता तो बघा. त्यांनी ते 3,000 रुपये उरलेले लेखिकेला आणून दिले. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळ म्हणजे खूप कमी भेटतात, लक्षात घ्या. म्हणजे आपण स्वतःच्या संकटात असताना दुसऱ्यांचा विचार करणारी माणसं खूप कमी असतात. प्रत्येकजण जो तो पहिल्यांदा स्वतःचा फायदा बघत असतो. आणि एवढंच नव्हे, आधी जो माणूस स्वतः संकटात असेल तो संकटात असणारा माणूस तर स्वतःचाच फायद्याचा पहिला विचार करतो की आपण आधी आपल्या संकटातनं कसं बाहेर पडू. अगदी आपल्या घासातला घास अर्धा घास देणारे खूप कमी असतात. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्याच्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. लक्षात घ्या, लेखिकाचा धर्म जात आणि शेख महम्मदचा धर्म जात याचा इथे काहीही संबंध नाही आहे. फक्त इथे लक्षात घ्या, आपल्याला काय दिसलेलं आहे, माणुसकी आणि प्रामाणिकपणा, हे दोनच गुण आपल्या लक्षात आलेले आहेत. मी तो लिफाफा म्हणजे माहिती तुम्हाला, लिफाफा कागदपत्र ठेवण्याचं कागदी पाकिट असतं. लेखिकेने तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत मी आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ. ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. बघा, ती आपल्या आईच्याही म्हणजे कोणाविषयी म्हटलेलं आहे, तबस्सुमविषयी. कारण मरताना सुद्धा तबस्सुमच्या आईने, झुबेदाने, तिच्या लक्षात आलेलं आहे की आता आपला इलाज, जास्त पैसे खर्च करून काही उपयोग नाही, इलाज होणार नाही आहे. त्याच्यामुळे उरलेले पैसे खरंच त्या मॅडमला तू परत देऊन ये असं तिने आपल्या भावाजवळ सांगितलं. लक्षात घ्या, आपल्या झुबेदाच्या मनामध्ये एवढे जर आपुलकी आहे, दुसऱ्यांविषयी प्रेम आहे, करुणेची भावना आहे, तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तिच्या मुलीने ह्याच्यापेक्षाही अधिक पुढे जावं, आपली प्रगती करावी, असं म्हणणं आहे लेखिकेचं. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे, या झुबेदासारख्या लोकांमुळे तिचे ऐश्वर्य वाढणार आहे. लक्षात घ्या, कोणताही देश, त्या देशामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीची धन किती आहे, श्रीमंती आहे, त्याच्यापेक्षा त्या देशातील माणसं किती प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, याच्यावर त्या देशाची प्रगती होते. लक्षात घ्या, शिवाजी महाराज म्हणायचे की खरे माझे जे किल्ले आहेत ते म्हणजे कोण आहेत, मला लाभलेले मावळे. मी एकट्याने हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो नसतो. मला जीवाला जीव देणारे मावळे मिळाले, त्यांची साथ मिळाली आणि म्हणूनच मी हे सगळे किल्ले मला घेता आले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करता आलं. तसंच इथे म्हणणं आहे की कुठल्याही देशाची श्रीमंती
त्या देशामध्ये किती नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, हिऱ्याच्या सोन्याच्या किती खाणी पोटामध्ये आहेत. बरं ना, त्या देशामध्ये हे महत्त्वाचं नसून, हे धन महत्त्वाचं नसून मनुष्यबळ म्हणजे त्या देशामध्ये असणारी माणसं किती प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, याच्यावर त्या देशाची खरी श्रीमंती अवलंबून असते. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला तर काहीच कळत नव्हती. लहान होती ती, बरं ना. तिला काहीच हे बोलणं समजत नव्हतं. तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. तसंच बघायला गेलं तर शेख महम्मदलाही तिचं काही कळत नव्हतं. थोडक्यात काय, या पाठातून आपण काय संदेश मिळवला की कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, समंजसपणा, माणुसकी या नैतिक मूल्यांची आपण जोपासना केली पाहिजे. तरच हीच खरी श्रीमंती आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.